शास्ते अध्याय 6. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, तेव्हा परमेश्वराने त्यांना 7 वर्षे मिद्यानाच्या हाती दिले. मिद्यानाचा हात इस्रायलावर प्रबळ झाला. मिद्यानाच्या भीतीने इस्रायल लोकांनी डोंगरातून आपणासाठी विवरे, गुहा व दुर्ग तयार केले. मग असे होई की शेते पेरल्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्यावर चढाई करीत आणि ते त्यांच्यावर हल्ला करीत आणि त्यांच्यासमोर तळ देऊन गज्जाच्या परिसरापर्यंतच्या पिकाचा नाश करीत व इस्रायलात अन्न, शेरडे, मेंढरे, गायी, बैल, गाढवे वगैरे काही एक उरू देत नसत, कारण ते आपले पशु व डेरे घेऊन चढाई करीत आणि टोळधाडीप्रमाणे उतरत. ते व त्यांचे उंट अगणित होते. अशा प्रकारे ते देश उजाड करावयाला येत असत. मिद्यानामुळे इस्रायलाची हलाखीची अवस्था झाली, तेव्हा इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. मिद्यानाच्या जाचामुळे इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला, तेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांकडे एक संदेशहर पाठविला. तो त्यांना म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला मिस्र देशातून काढून आणले, दास्यगृहातून तुम्हाला बाहेर आणले. मिस्र्यांच्या आणि जे कोणी तुम्हाला गांजीत होते त्या सर्वांच्या हातून तुम्हाला सोडवले आणि त्यांना तुमच्यापुढून घालवून देऊन त्यांचा देश तुम्हाला दिला. आणि मी तुम्हाला म्हणालो की मीच तुमचा देव परमेश्वर आहे. ज्या अमोऱ्यांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांना भिवू नका, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवाश अबियेजेरी ह्याच्या एला वृक्षाखाली बसला. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यान्यांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची झोडणी करीत होता. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. गिदोन त्याला म्हणाला, महाराज, परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर काय यावे? परमेश्वराने आम्हाला मिस्रातून बाहेर नाही का आणले? असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्याविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हाला टाकून देऊन मिद्यान्यांच्या हाती दिले आहे. तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलाला मिद्यानाच्या हातून सोडव. मी तुला पाठविले आहे ना? तो त्याला म्हणाला, प्रभो, इस्रायलाला मी कसा सोडवणार? माझे कुळ मनश्शे वंशात सर्वात दरिद्री आहे. तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे. परमेश्वर त्याला म्हणाला, खरोखर मी तुझ्याबरोबर असेन. जसे एका माणसाला मारावे तसे एक जात साऱ्या मिद्यानाला तू मारशील. तो त्याला म्हणाला, तुझा माझ्यावर प्रसाद झाला असल्यास तूच माझ्याशी बोलत आहेस ह्याचे मला काही चिन्ह दाखव. मी आपले अर्पण आणून तुझ्यासमोर सादर करीपर्यंत कृपया येथून तू जाऊ नकोस. तो म्हणाला, तू परत येईपर्यंत मी येथेच थांबेन. गिदोनाने आत जाऊन एक करडू सिद्ध केले व एफाभर सापिठाच्या बेखमीर भाकरी केल्या. त्याने मांस टोपलीत घालून आणि रस्ता पातेल्यात घालून ते एला वृक्षाखाली आणून त्याला सादर केले. तेव्हा देवाचा दूत त्याला म्हणाला, मांस व बेखमीर भाकरी घेऊन ह्या खडकावर ठेव व त्यावर रस्सा ओत. त्याप्रमाणे त्याने केले. मग परमेश्वराच्या दूताने आपला हात पुढे करून हातातल्या काठीच्या टोकाने त्या मांसाला व बेखमीर भाकरीला स्पर्श केला, तेव्हा खडकातून अग्नी निघाला आणि त्याने ते मांस व त्या बेखमीर भाकरी भस्म केल्या. यानंतर परमेश्वराचा दूत त्याच्यापुढून अंतर्धान पावला. हा परमेश्वराचा दूत होता हे गिदोनाच्या लक्षात आले. तेव्हा तो म्हणाला, हाय हाय, हे प्रभू परमेश्वरा, खरोखरच परमेश्वराचा दूत मी प्रत्यक्ष पाहिला आहे. परमेश्वर त्याला म्हणाला, तुझे क्षेम असो, भिवू नको, तू मरावयाचा नाहीस. मग गिदोनाने तेथे परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधली व तिचे नाव याव्हेर शालोम, क्षेमदाता परमेश्वर, असे ठेवले. अबियेजेरेकरांच्या 11 येथे ती आजपर्यंत आहे. त्याच रात्री परमेश्वराने गिदोनाला म्हटले, आपल्या बापाचा गोऱ्हा म्हणजे दुसरा गोऱ्हा जो 7 वर्षाचा आहे तो घे. तुझ्या बापाची बाल देवाची वेदी पाडून टाक व तिच्यापाशी असलेली आशेरा मूर्ती तोडून टाक. मग त्या खडकाच्या उच्चभागी आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे वेदी बांध आणि तू फोडलेल्या आशेरा मूर्तींची लाकडे तिच्यावर ठेवून त्यावर त्या दुसऱ्या गोऱ्ह्यांचे हवन कर.
गिदोनाने आपल्याबरोबर आपल्या नोकरांपैकी 10 जणांना घेऊन परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे केले. पण आपल्या बापाचे घराणे व नगरचे लोक ह्यांच्या भीतीने ते काम दिवसा न करता त्याने ते रात्रीचे केले. नगरवासी मोठ्या पहाटेस उठून पाहतात तो बाल देवाची वेदी मोडून पडली आहे आणि तिच्यापाशी असलेली आशेरा मूर्ती तोडून टाकलेली आहे आणि तो दुसरा गोऱ्हा नवीन बांधलेल्या वेदीवर अर्पिला आहे. ते एकमेकांना विचारू लागले, हे काम कोणी केले असावे? विचारपूस व बारीक चौकशी केल्यावर ते म्हणाले, हे काम योवाशाचा मुलगा गिदोन ह्याचेच आहे. मग नगरवासी योवाशाला म्हणू लागले, तुझ्या मुलाला बाहेर आण, त्याला मारून टाकावयाचे आहे, कारण त्याने बाल देवाची वेदी पाडून टाकली आहे आणि तिच्या जवळची आशेरा मूर्ती तोडून टाकली आहे. तेव्हा योआश आपणावर उठलेल्या सर्वांना म्हणाला, तुम्ही बाळाची बाजू घेता काय? तुम्ही त्याचा बचाव करू पाहता काय? जो त्याची बाजू घेईल त्याला पहाटेपर्यंत ठार करण्यात येईल. तो जर देव असला तर त्याची वेदी पाडून टाकणाऱ्या विरुद्ध त्याने स्वतःची बाजू लढवावी. म्हणून त्या दिवशी त्याने गिदोनाचे नाव यरुब्बाल, बआलाने बाजू लढवावी, असे ठेवले. तो म्हणाला, त्याने बआलाची वेदी पाडून टाकली आहे, म्हणून बआलाने स्वतः त्याच्याविरुद्ध आपली बाजू लढवावी. नंतर सर्व मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे रहिवासी एकत्र जमून यार्देने पलीकडे गेले व त्यांनी इज्रेलाच्या खोऱ्यात तळ दिला. परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठायी संचार केला. तेव्हा त्याने रणशिंग फुंकले आणि अबीएजेरी त्याला येऊन मिळाले आणि त्याने मनश्शेत सर्वत्र जासूद पाठवले, तेव्हा तेही त्याला येऊन मिळाले. त्याप्रमाणेच आशेर, जबूलून व नफ्ताली यांच्याकडे त्याने जासूद पाठवले आणि तेही त्याला येऊन मिळण्यासाठी निघाले. मग गिदोन देवाला म्हणाला, तू आपल्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते इस्रायलाचा उद्धार करणार असलास तर पहा, मी ह्या खळ्यात कातरलेली लोकर ठेवतो व रात्री तिच्यावर मात्र दहीवर पडून सर्व जमीन कोरडी राहिली तर तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते तू इस्रायलांचा उद्धार करणार आहेस हे मला कळेल. तसाच प्रकार घडून आला. दुसऱ्या दिवशी पहाटेस उठून त्याने ती लोकर दाबून तिच्यातले दहीवर पिळून एक वाटीभर पाणी काढले. मग गिदोन देवाला म्हणाला, माझ्यावर रागावू नको, मला आणखी एकदाच बोलू दे. कृपया ह्या लोकरीने मला आणखी एकदाच प्रतीती पाहू दे. ह्या खेपेस लोकर तेवढी कोरडी राहू दे आणि साऱ्या जमिनीवर दहीवर पडू दे. त्या रात्री देवाने तसंच केले, म्हणजे ती लोकर मात्र कोरडी राहिली व सगळ्या जमिनीवर दहीवर पडले.